आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे. जसं परवा दिवशी आपण बघितलं की मुंबईकरांची अत्यंत आवश्यक असणारी लाईफलाईन लोकलचा प्रवास अद्यापही सुरू नाही, त्याबद्दल आम्ही मागणी केली होती की प्रवास तरी तातडीने सुरू करू द्या. लोकांना जी आता लोकल चालती आहे त्यामध्ये लोकांना प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर भत्ता द्या, अशी मागणी परवा केली होती. आज महाराष्ट्रातल्या तमाम पालकांच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचा प्रश्न आज घेऊन आम्ही आलो आहेत. खरं म्हणजे शिक्षणाचा म्हणजे मला उच्च न्यायालयाचं स्टेटमेंट आता आठवत आहे. उच्च न्यायालयाने असं महाराष्ट्र सरकारला म्हटलं होतं की तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का, आणि अशा पद्धतीने कान उघाडणी केल्यानंतरही राज्य सरकार मात्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे शैक्षणिक फी वाढीचा मुद्दा असो, शाळामध्ये कशा पद्धतीने प्रवेश द्यायचा तो मुद्दा असो, शुल्क निश्चितीचा मुद्दा असो, किंवा सिलेबस किंवा अन्य सगळ्या गोष्टी असो, या सगळ्यामध्ये राज्य सरकार शिक्षण विषयामध्ये राज्यातली शैक्षणिक गुणवत्ता संपवण्याचा राज्यातल्या ठाकरे सरकारचा, मविया हे सरकार जे आहे, तीन पक्षाचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, या तीन सरकारचा डाव आहे. राज्यातली शैक्षणिक गुणवत्ता संपवायची का, अशाच पद्धतीचा प्रश्न आज महाराष्ट्रातील तमाम पालकांच्या समोर पडला आहे. कारण ज्या पद्धतीने आत्ता हे सरकार वागतं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. शुल्क निश्चितीचा प्रस्ताव आहे, तो त्यांनी सुरुवातीलाच खुंटीवर बांधून ठेवला. त्याच्यातनं अनेक संस्था चालकांनी मनमानी पद्धतीने शुल्क वाढ केली. खरं म्हणजे कोविडसारखा विषय होता, कोरोनासारखा गंभीर विषय होता. अशा कोविडच्या गंभीर काळामध्ये खरं म्हणजे अनेकांचे पगार झाले नाहीत, राज्य सरकार गेल्या. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण ही खरं म्हणजे कोविडसारखा विषय होता, कोरोनासारखा गंभीर वाढ केली जाऊ नये, ही खरं रास्त मागणी होती. त्यातही सवलत मिळायला हवी होती, पगार झाले नाही. राज्य सरकार गेल्या अशा स्पष्ट नव्हतं नाही, ज्यातनं अनेक संस्था चालकांनी मनमानी पद्धतीने शुल्क वाढ केली आणि सरकारने त्याच्याकडे डोळेझाक केली. त्याच्यामुळे वाताहत, एका अर्थाने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाताहत झाली. अनेक कुटुंबाचं आर्थिक गणित या सगळ्यामध्ये मोडलं. या सगळ्याच्यामध्ये दुसरं असं की या सगळ्याच्यामध्ये दुसरा बारावीचा मूल्यमापन पद्धतीचा विषय. बारावी कुठल्या आधारावरती तुम्ही 12वी परीक्षेचं गुण निश्चित करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू करणार. 12वीच्या याची जर परीक्षा घेत नसाल तर ती पण तुम्ही सगळी सरसगट CBSE विद्यार्थ्याप्रमाणे कॉपी करण्याचा निर्णय घेतला. पण या प्रकारची CBSE एक वेगळी प्रक्रिया करण्याची पद्धत आहे. ती 10वी 11वी 12वी एक वेगळी पद्धत आहे त्यांच्याकडे, पण तशी मूल्यमापन करण्याची कोणतीही पद्धत राज्य सरकारकडे नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने मूल्यमापन केल्यानंतर जो 12वीचा विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेशाला जाईल त्याच्या गुणवत्तेसमोर एखाद्या महाविद्यालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर त्याला जबाबदार कोण. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक गुणवत्ता संपवण्याचा डाव आहे का, असा प्रश्न आमच्या समोर आहे. तिसरं, प्रवेश शिक्षण याच्यामध्ये की अनेक संस्था आज महाराष्ट्रामध्ये ज्या शिक्षण हक्क कायद्याने, राईट टू एज्युकेशन या कायद्यान्वये ज्या मुलांना अनेक संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकत होता त्यांना सरकारकडून निधी मिळत नाही, असं कारण असल्यामुळे अनेक संस्था चालकांनी या कायद्याअंतर्गत प्रवेश देणं नाकारलंय. किंवा राज्य शासनाकडून आम्हाला निधी मिळत नाही आहे, राज्य शासन आम्हाला ते पैसे देत नाही आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने एक मोठा वर्ग, जो अत्यंत गोरगरीब वर्ग होता, जो अनेक मोठ्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकायचा आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकायचा, अशा असंख्य विद्यार्थी आज या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ते या नामांकित संस्थांमध्ये आपलं ॲडमिशन, आपलं नाव, प्रवेश घेऊ शकत नाहीत. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे या सगळ्या विषयामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, हे सगळ्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. शाळा बंद असल्यामुळे ज्या सुविधा वापरल्या जात नाहीत, म्हणजे ज्या शाळा सुरू असताना अनेक सुविधा विद्यार्थी वापरतात, त्या शाळा आता बंद आहेत, शाळा ऑनलाईन चालू आहेत. त्यामुळे शाळा सुरू असताना नसल्याने, शाळा सुरू नाही आहेत सध्या,
तर शाळा सुरू नसताना ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत त्याचं शुल्क हे आकारू नये असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. पण महाराष्ट्रातलं सरकारने संस्था चालकांवरती मेहरबानीच करायचं ठरवलं असल्यामुळे, पालकांकडे विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज अनेक शिक्षण संस्थांनी एकरकमी फी भरण्याची सशुल्क सर्व ज्या सुविधा वापरल्या नाहीत त्या सगळ्या सुविधांची एकरकमी फी भरण्याचा आदेश किंवा सक्ती ही पालकांवर केली आहे. एका अर्थाने विद्यार्थी पालकांच्या विरोधातलंच हे राज्यातलं सरकार आहे आणि राज्यातली सगळ्यात त्याच्यापेक्षा गंभीर बाब राज्यातली शैक्षणिक गुणवत्ता हे राज्यातलं सरकार ही पालकांवर केली आहे. एका अर्थाने विद्यार्थी पालकांच्या विरोधात. यासाठी आजची ही प्रेस होती. यासाठी आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. माझं म्हणणं आम्ही हेच सांगितलं की काल मी जर तुम्ही पत्रकार त्याला साक्षीला असाल, काल सह्याद्रीवरती हॉलमध्ये गच्च भरलेल्या सरकारचे 2 कार्यक्रम झाले ज्याला हॉल गच्च भरलेला होता. जर सरकारचे कार्यक्रम पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने होत असतील, हॉल गच्च भरत असेल तर मग सर्वसामान्यांना लोकलनी प्रवासाला परवानगी का नाही? राष्ट्रवादीच्या कार्यालयाला मोठ्या संख्येने लोक येऊ शकतात, मग लोकलमध्ये प्रवासाला बंदी का? काँग्रेसचे जी लोक आहेत त्यांचं आंदोलन होऊ शकतं तर मग सर्वसामान्यांच्या लोकलला बंदी का? असं आहे की मुख्यमंत्री मर्सिडीजमधून प्रवास करतात, त्यांच्या बैठकीसाठी सह्याद्रीवर येतात, दुसरीकडे काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आंदोलन करायचा प्रयत्न करतात. आता सर्वसामान्यांना बैलगाडी शक्य आहे ना रेल्वे शक्य आहे, मग मर्सिडीज शक्य आहे, मग सर्वसामान्यांना तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये लोकल जी आवश्यक आहे ती प्रवासाला बंदी का घालता? हा खरा प्रश्न आहे. काल पंकजा मुंडे यांनी समर्थकांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये माझे नेते देवेंद्र फडणवीस नाहीत असं स्पष्ट केलं. त्याबद्दल भाजपची भूमिका काय? असं कुठं स्पष्ट केलं त्यांनी? त्यांनी असं म्हटलं की त्यांना प्रश्न विचारला होता, माझे नेते हे नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा आणि अमित शहा असं सांगितलं. बरोबर आहे. मला असं वाटतं त्या ज्या बोलल्या त्यात गैर काहीच नाही आहे. भारतीय जनता पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे नेते हे नरेंद्र मोदीजी, माननीय अमित शहा, माननीय नरेंद्र मोदीजी आणि माननीय नड्डाजी हे भारतीय जनता पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, तुम्ही ज्याचा प्रश्न विचारतात त्यांचे सुद्धा म्हणजे माननीय देवेंद्रजींचे, माननीय चंद्रकांतदादा पाटलांचे सुद्धा नेते हे तिघेच आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात पंकजाताईंनी काही वेगळी भूमिका मांडली असं समजण्याचं काही कारण नाही. त्यांनी असं म्हटलं की महाभारत आहे अशा पद्धतीचे संदर्भ दिले, कौरव आणि पांडवांची लढाई आहे. मला असं वाटतं काल पंकजाताईंनी जी भूमिका मांडली ती अत्यंत स्वच्छ स्पष्ट भूमिका होती. त्या सगळ्या भूमिकेमध्ये आपण त्याच्यामध्ये श्लेष काढता आहात, आपण वेगळे अर्थ काढता आहात, पण वेगळे अर्थ काढायची काहीच गरज नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय अमित शहाजी, माननीय नड्डाजी हे आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. पंकजाताईंचे जसे नेते आहेत तसे चंद्रकांतदादा देवेंद्रजींचे सुद्धा नेते आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय देवेंद्रजी करतायत, माननीय चंद्रकांतदादा पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे याबद्दलही कोणाच्या मनात शंका नाही. त्यामुळे पंकजाताई जी बोलल्या त्यामध्ये गैर काहीच नाही. असं आहे माझं म्हणणं. पहिल्यांदा ते सायकल त्यांना म्हणजे बैलगाडीतून ते बिचाऱ्या बैलांना त्रास दिला, बैल कोसळले, बैलगाडीवरून कोसळताना बैल कोसळले म्हणजे बैलांना त्रास झाला असं आपण म्हणूया. त्याच्यामध्ये त्या सगळ्या विषयामध्ये नेते कार्यकर्ते खाली पडले, त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते खाली पडले बैलगाडीतून आणि बैलांनाही त्रास झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं. असं आहे की सायकल मुळात काँग्रेसच्या नेत्यांना सायकल कधी माहिती, या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांना सायकल नावाचा वाहतुकीचा प्रकार असतो हे माहिती होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण माझी त्यांना विनंती आहे की राज्य सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये ज्या राज्य सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे त्या राज्य सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 5 रुपयाची वाढ केली. तो तुम्हाला तो कमी केला पाहिजे. ती कमी करण्याची मागणी जशी राज्यपालांना ते निवेदन द्यायला जाणार आहे तसं त्या सायकलवरती
त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन द्यायला गेलं पाहिजे की राज्य सरकारची जी वाढ, मग तो ग्रीन सेसच्या नावाखाली असेल, टॅक्सच्या नावाने असेल, जी 5 रुपये गेल्या 2 वर्षात केली ती कमी केली पाहिजे. राज्य सरकारला जो रेव्हेन्यू मिळतो, एक्साईज मिळतो, तो सुद्धा तो कमी केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी तसंच राज्यपालांकडून तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही वर्षा किंवा जवळच आहे, जर त्यावेळी मुख्यमंत्री असतील तिथे, समजा मातोश्रीनं घरातनं बाहेर पडले असतील आणि वर्षावर असतील, तर तिथे जाऊन त्यांनी ते निवेदन दिलं पाहिजे. आणखी एक मुद्दा, 2014 साली राष्ट्रवादीने आमच्यासोबतची आघाडी तोडली म्हणून आम्ही सोबाळ्याची तयारी करतोय असं नाना पटोले यांनी म्हटलं. असं आहे, नाना पटोलेंचं आता काय अति झालं आणि हसू आलं अशा प्रकारचं नाना पटोलेंबाबत आता झालेलं आहे. ते रोज एक काय बोलतात, पुन्हा दुसऱ्याशी स्वतःच त्याचा खुलासा करतात. म्हणजे आता त्यांनी स्वतःहूनच हसू व्हायचं महाराष्ट्र ठरवलं असेल तर त्याला कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही. मुळामध्ये असं आहे की नाना पटोलेंनी जे आरोप केले ते खरंच गंभीर होते. त्यांना त्यांचे फोन राज्य सरकारमधून जर टॅप होत असतील, त्यांच्यावर पाळत ठेवली असेल तरी अत्यंत गंभीर स्वरूपाचं होतं. पण बहुतेक तंबी मिळाल्या का असेल का काय असेल मला माहिती नाही. शेवटी काँग्रेसचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिली ते सगळं बघता लगेच नाना पटोलेंनी त्याच्यावरती युटर्न घेतला. त्यामुळे आता या विधानावरती ते किती ठाम राहणार आहेत हे माहिती नाही. त्यामुळे त्यांनी आता अति झालं, हसू आलं अशा याच्यावरती अजून भाष्य काय करावं. नाही, पण त्यांचं म्हणणं हे आहे की 2014 साली आमच्यासोबत दगा झाला, धोका झाला, त्यामुळे आता येणाऱ्या काळात आम्ही स्वबळावरच निवडणूक लढणार आहोत. काँग्रेस राष्ट्रवादी अर्थातच राष्ट्रवादीने त्यावेळेस त्यांना धोका दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि स्वबळाचा जो नारा आहे त्यामुळे ते काय नाही. मुळात असं आहे की आता या निमित्ताने 2 गोष्टी आहेत. नाना पटोलेंचं आपण सरळ स्पष्ट बघितलं की ज्यावेळी अत्यंत गंभीर स्वरूपाचं विधान नाना पटोलेंनी केलं त्यावेळी पक्षातल्या कुणीही त्यांना समर्थनार्थ साधा प्रवक्ता सुद्धा बोलला नाही. त्यामुळे मुळामध्ये या सरकारमध्ये काँग्रेस काही मागण्या करतं, त्या मागण्यांना कोणी सिरियसली घेत नाही. काँग्रेसच्या मागण्यांना कोणी काही फार गंभीरतेने घेत नाही. त्यांनी त्यांच्या खात्यांना काय म्हणजे नितीन राऊतपासून असून बाकी सगळे असो सगळ्यांचं म्हणणं आमच्यावरती अन्याय होतो असं सगळं. त्यामुळे राज्य सरकारमध्ये काँग्रेसला कुणी सिरियसली घेत नाही, दखल घेत नाही. आणि काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना किती गंभीरतेने घेतलं जातं. अहो साधं त्यांनी एखादं विधान केल्यानंतर सगळा गदारोळ मावळला असताना एक साधा प्रवक्ता सुद्धा, बाकी तर नेते सोडून द्या, त्यांचे बाकीच्या नेत्यांचं सांगितलं मी जे ऐकलं ते की बाकीच्या नेते सांगितलं की आम्ही काय या विधानाशी सहमत नाही नाना पटोलेंच्या, अशापर्यंत विधान केलं. त्यामुळे ना काँग्रेसला सत्तेत कोणी या सगळ्या विषयामध्ये सत्तेत गंभीरतेने घेत आहे, ना नानाजींना त्यांच्या काँग्रेस पक्षात कोणी गंभीरतेने घेत आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्या विधानावरती भाष्य काय करावं हा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षात मुळात त्यांच्या पक्षात तरी त्या विषयावर एकमत आहे का हे त्यांनी सांगितलं पाहिजे. मला वाटतं तसं म्हणजे चित्र असंच दिसतंय. मला वाटायचा प्रश्न काय, नाना पटोलेंच्या विधानावरती ते विधानाशी आम्ही सहमत नाही असं जर इतर पक्ष म्हणत त्यांच्याच पक्षातले सहकारी म्हणत असतील, त्यांची बाजू कोणी घेत नसेल आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांना अख्खं युटर्न घ्यावं लागत असेल तर मग दुसरं त्याचा अर्थ काय काढायचा. आणखी एक प्रश्न, झोटिंग समितीचा अहवाल समोर आलाय आणि त्याच्यामध्ये एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केलाय अशी माहिती समोर येते. त्यावर मला असं वाटतं तो जो अहवाल समोर म्हणजे अहवाल तुम्ही वाचला असेल मला माहिती नाही, तो अहवाल मुळात हरवला अशा पद्धती चर्चा झाली. म्हणजे तो अहवाल मुद्दामून हरवला होता का, की ज्या पद्धतीने खडसेंना म्हणजे खडसे जळगावमध्ये शिवसेना पुन्हा तिथलं वाद सुरू आहे, राष्ट्रवादी शिवसेना त्या ठिकाणचं सगळं लक्ष देता खडसे राष्ट्रवादीत आहेत, राष्ट्रवादीला नुकसान व्हावं, राष्ट्रवादीला काही फायदा होऊ नये म्हणून तो जाणीवपूर्वक हरवला होता का, मग सापडवा असं मुद्दामून तो सापडवला आहे, मग त्याच्यामध्ये आणखीन काय आहे का, मग अशा प्रकारचे अनेक प्रश्न आत्ता आहेत. माझं म्हणणं, त्यामुळे तो वाचला तर नाही, तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल तर, पण असेल तर ते समोर आला पाहिजे. जो काय असेल तो समोर आला पाहिजे. तो स्वीकारणार का, राष्ट्रवादी त्याने तो अहवाल स्वीकारू देणार का, जर तशा पद्धतीचे आक्षेप असतील तर, हा सगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी समोर दिली पाहिजेत. सामन्याच्या आठवड्यामध्ये आज अशी टीका करण्यात आली की कनिकानंद पाटील हे निरागस बाळ आहे. असं आहे की नाही, असं आहे की ती टीका असली तरी सुद्धा मुळातमध्ये राजकारणामध्ये स्वच्छ मनाची, चांगल्या मनाची माणसं असणं ही चांगली गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ते त्यांनी टीका करावी का हा त्यांचा विषय आहे, पण भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारची चांगली माणसं असतील तर मला वाटतं संजय राऊतांनी स्वागत केलं पाहिजे. आम्ही विश्वासघात न करण्याची आमची परंपरा आहे, विश्वासानं चालण्याची आमची परंपरा आहे. त्यामुळे राजकारणात असून सुद्धा निरागस आणि स्वच्छ मन असल्यामुळेच राजकारणामध्ये विश्वासघात न करता राजकारण करता येतं हे दाखवता येतं. ज्यांच्याकडे ते मन नसतं त्यांना विश्वासघात करावासा वाटतो, जो आपण विधानसभा निवडणुकीनंतर केलेला आपण बघितला. आज चालू कॅबिनेटमध्ये नाना
असं मी म्हणून तर म्हटलं की नाना पटोलेंना गंभीरतेने कोण घेतंय हा खरं तर आजचा त्यांनीच विचार करणं काँग्रेसने ठरवायचं आहे. काँग्रेस पक्षात म्हणजे शिवसेना तर का गंभीरतेने शिवसेने त्यांना घ्यावं. म्हणजे मी तुम्हाला तेच मगाशी एका वाक्यात सांगितलं की जर सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी दोघांच्या सोबत काँग्रेसला काही किंमत दिसत नाही, ना त्यांच्या खात्याला कोणी विचारतंय, ना खात्याला निधी मिळतोय, ती तक्रार आपण काँग्रेसच्या मंत्र्यांकडून ऐकतोय. दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोलेंना जर त्यांच्या पक्षातच गंभीरतेने कोणी घेत नसेल तर बाकीच्या शिवसेनेने आणि सामनाने काय घ्यावं हा प्रश्न कदाचित सामनाकारांना पडू शकतो. थँक्यू, धन्यवाद.